नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि बऱ्यापैकी कॉम्प्युटरचं नॉलेज असेल, तर आजची भरती तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आय-डी-बी-आय या बँकेमध्ये जागा निघाल्या आहेत. एकूण जागा, पदांची नावं, शिक्षण, काय लागणार आहे, अर्ज कसा भरायचा, शेवटची तारीख काय आहे, परीक्षा पद्धत कशी असेल, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तो व्हिडिओमधली एकही स्टेप मिस करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ही आय-डी-बी-आय बँकेची जी ऑफिशियल जाहिरात आलेली आहे. तर ती ऑफिशियल जाहिरात आपल्याला पाहायला मिळतच आहे. आता याच्यामध्ये रिक्रुटमेंट किती आहे, किती जागांसाठी वेकेन्सी आहे, कोणकोणत्या जागा आहेत, त्या जागांसाठी लागणारं शिक्षण काय असणार आहे, एज लिमिट काय आहे, फी किती असणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढे पीपीटी बघून आपण करणारच आहोत. तर आता पुढे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सगळ्यांसाठीचा प्रश्न आहे तो म्हणजे आय-डी-बी-आय बँकेमध्ये जी जागा निघालेली आहे तर ती कुठल्या पदासाठी आहे. मित्रांनो, आय-डी-बी-आय बँकेमध्ये जी जागा निघालेली आहे ती जागा तुम्हाला इथं पाहायलाच मिळत असेल. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जेएसएम जेएएम ग्रेड ओ या पोझिशनसाठी जागा निघालेली आहे आणि या पोझिशनसाठी आपल्याला जे काही फॉर्म भरणार आहे आपण तर ते फॉर्म आपल्याला या पदासाठी भरायचे आहेत. आता त्याच्या पुढे आपल्याला अजून काय काय करायचंय. आता हे झालं कुठल्या पदासाठी आहे ते. आता त्याच्या पुढे आपल्याला अजून काय महत्वाचं आहे ते आपण पाहूया. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे डिटेल ऑफ व्हॅकन्सीज म्हणजे कुठल्या कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी किती आहेत. तर आपण इथे पाहूया. नेम ऑफ पोस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आहे ग्रेड ओ. व्हॅकन्सीज आहेत एकूण 676 आणि रिझर्व्ह आहेत 271. एस-सी साठी आहेत 140, एस-टी साठी आहेत 74, ओबीसी साठी आहेत 124, ईडब्ल्यूएस साठी आहे 67 आणि पीडब्ल्यूबीडी साठी टोटल 8-7-8-8 अशा एकूण 676 जागांच्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. आता या व्हॅकन्सीज झाल्या. एज क्रायटेरिया कसा असणार आहे किंवा काय काय गोष्टी आहेत, आता ते पुढे आपण पाहूया. इथं त्यांनी सांगितलेले इम्पॉर्टंट डेट फॉर रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर बोथ पोझिशन्स म्हणजे ज्या कुठल्या पोझिशनसाठी आपण रिक्रुटमेंट करत आहोत तर त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय आहे तर त्यानुसार त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी एज क्रायटेरिया जे आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता इथं समोर आपल्याला स्क्रीनवरती जर दिसत असेल तर त्या स्क्रीनवरती जे आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट डेट त्यांनी दिलेली आहे 7 तारीख म्हणजे आजच 7 मे 2025. त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिटिंग मॉडिफिकेशन अँड ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट. तर ते आणि पेमेंट ॲप्लिकेशन फीज इन्फॉर्मेशन चार्जेस ऑनलाईन मोड पेमेंट. तर हे सगळं 8 मे पासून चालू होणार आहे. ते 20 मे 2025 पर्यंत चालू राहणार आहे. त्याच्याबरोबर टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन टेस्ट म्हणजे जी कुठली ऑनलाईन टेस्ट होणार आहे तर ती ऑनलाईन टेस्टची जी टेंटेटिव्ह डेट आहे ती 8 जून असणार आहे. 8 जूनला संडे आहे. तर त्या दिवशी ती एक टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे. भविष्यात जर त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर ते चेंजेस आपल्याला बँकेच्या ऑफिशियल पेजवरती कळेल. तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल. तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे एज क्रायटेरिया आणि तो काय काय आहे तो पाहूया आपण. एज क्रायटेरियामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी तुमचं वय हे 20 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय हे 25 असायला पाहिजे. आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे द कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्ली दॅट मे 2000 अँड नॉट लेटर दॅन मे 1 2000 बोथ डेट इन्क्लुसिव्ह. म्हणजे काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जो कोणी कॅन्डिडेट जन्माला आलेला आहे तर तो कॅन्डिडेट मे 2 मे 2000च्या आधीचा नसावा किंवा 1 मे 2005च्या नंतरचाही नसावा. आता त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांना काय लागणार आहे तर बॅचलर ऑफ डिग्री विथ मिनिमम 60% ऑफ जनरल ईडब्ल्यूएस अँड ओबीसी कॅन्डिडेट. म्हणजे ईडब्ल्यूएस जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत तर त्या कॅन्डिडेटला कुठल्याही शाखेतली पदवी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 60% शिक्षण 60% पर्सेंटेज लागणार आहे. 55% जे आहे ते 55% तुम्हाला एस टी एस सी आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेटसाठी लागणार आहे.
आता त्यांनी सांगितलेले कोणत्याही वैद्य शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे. कॉम्प्युटर लिटरसी कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर. म्हणजे जो कोणी कॅन्डिडेट आहे तर त्या कॅन्डिडेटला कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे. नाहीतर आपण ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची परीक्षा देतोय आणि आपल्याला कॉम्प्युटर चालवता येत नाही, तर असं चालत नाही. सध्या या जगामध्ये कॉम्प्युटरचं युग आहे, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना कॉम्प्युटर हा इझिली हँडल करता येतो. म्हणजे असा कुठलाच माणूस नाही की ज्याला कॉम्प्युटर चालवता येत नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जॉईन आर बँक सर्व्हिसेस ग्रेड ओ compensation on cost to company CTS basis range between 6.14 lakh to 6.15 lakh plus a CT at the time of joining. तर तुम्हाला जे काय पेमेंट मिळणार आहे, सॅलरी जो मिळणार आहे, तर ती सॅलरी जी तुम्हाला पर इयर मिळणार आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. 6.14 लाख म्हणजे 6,14,000पासून सुरुवात असणार आहे, ती 6,50,000पर्यंत आहे. ज्या कुठल्या सिटीमध्ये तुम्ही जॉईनिंग करता त्यानुसार ते कमी जास्त होईल. आता महत्वाची जी प्रोसेस आहे ती म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर याच्यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी जे सिस्टीम काढलेली आहे ती ऑनलाईन सिस्टीम आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे. ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार आहे, DV. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल, PI. आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट, PRMT. या 4 गोष्टी तुमच्या होणार आहेत आणि या 4 गोष्टी झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. ही आहे सिलेक्शनची प्रोसेस. आता त्याच्या पुढे काय, अजून सिलेक्शन प्रोसेस झाली. सिलेक्शन प्रोसेस नंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे ऑनलाईन टेस्ट कशी कशी असणार आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये मित्रांनो जर पाहिलं तर तुम्हाला इथं त्यांनी सिरियल वाईज सब्जेक्ट वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरला तुम्हाला सांगितलेलं आहे लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. 2 नंबरला आहे लँग्वेज. 3 नंबरला आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. 4 नंबरला आहे जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस आणि कॉम्प्युटर IT. या 4 पद्धतीचा तुम्हाला सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. या 4 पद्धतीच्या सब्जेक्टच्या स्टडीमध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन लॉजिकल रिझनिंग अँड डेटा अनालिसिस साठी तुम्हाला 60 नंबर ऑफ क्वेश्चन येणार आहेत. मॅक्झिमम जे मार्क्स आहेत ते 60 आहेत. आणि टाइम अटॅच फॉर द टेस्ट इन मिनिट म्हणजे 40 मिनिटामध्ये तुम्हाला थोडक्यात हे प्रत्येकाला सेपरेट सेपरेट टायमिंग त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे, मार्क्स 40 आहेत आणि टाइम 20 मिनिटं दिलेला आहे. क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी 40 क्वेश्चन आहेत, 40 मार्क आहेत, 35 मिनिटं दिलेली आहेत. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, IT, कॉम्प्युटर ह्याच्यासाठी तुम्हाला 60 क्वेश्चन असणार आहेत 60 मार्कासाठी आणि 25 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीची एक्झाम, ऑनलाईन एक्झाम जी आहे ती अशा पद्धतीची तुम्हाला होणार आहे. इथे त्यांनी सांगितलेलं की 120 मिनिटाचं टोटल कॅल्क्युलेशन आहे. 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा पेपर थोडक्यात पाहिलं तर तुम्हाला मिळणार आहे. 2 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये बेस्ड ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज कट ऑफ विल डिसाइडेड द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे, किती नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचं का नाही. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो इथे. द पर्सनल इंटरव्ह्यू शाल बी 100 मार्क्स अँड कॅन्डिडेट नीड टू स्कोर द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू विच शाल नॉट बी लेस दॅन 50%. म्हणजे की तुमचं जे कोणी तुमचा जो कॅन्डिडेट आहे तर त्या कॅन्डिडेटला 50% कमी मार्क त्याच्यामध्ये पडले नाहीत पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये, नाहीतर तो कॅन्डिडेट बाद ठरवला जाईल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तो कॅन्डिडेट ST, SC, OBC, PWD असेल तर त्याच्यासाठी त्यांनी 45%चा क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे 50 आणि 45च्या पर्सेंटेजच्या मध्ये तुम्हाला मार्क्स पाडायचे असतील प्रत्येक कॅटेगरी वाईज. शक्यतो कॅटेगरी न पाहता आपलं जे काही म्हणजे आपली जशी बुद्धिमत्ता असेल त्या पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर आपल्याला चांगले पर्सेंटेज पडतील आणि आपण लवकरात लवकर सिलेक्ट होऊ. आता पुढे अजून त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या गोष्टी रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. रिलॅक्सेशन मध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन एज लिमिट दिलेलं आहे, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्हाला ही PDF जी आहे ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला ऑफिशियल लिंक ज्याच्यावरून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता किंवा फॉर्म भरू शकता, तर ती ऑफिशियल लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्याबरोबर ही जर PDF तुम्हाला पाहायची असेल, पुन्हा वाचायची असेल, तर ही PDF ची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून तुम्ही
मिळवू शकता. त्याच्याबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओच्या ज्या अपडेट असतात या व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या दोन्ही जॉईन करून ठेवा. जर समजा म्हणजे दोन्ही ग्रुपला आपल्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ असतात ते येत राहतात, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आले की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती पोहोचेल. आता इथे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी जसं आपण मगाशी बोललो 60%च्या हिशोबाने तुम्हाला तो स्टडी करायचा आहे. 55% 60% प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी त्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर अजून जर हाऊ टू अप्लाय म्हणजे काय आहे की ऑनलाईन अप्लाय तर करायचंय, ठीक आहे, ऑनलाईन अप्लाय करू, पण कशी प्रोसेस आहे, काय प्रोसेस आहे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 8 तारीख म्हणजे उद्या 8 मे 2025 पासून 20 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता, सर्व गोष्टी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल मेल आयडी आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यावरती ज्या काही अपडेट असणार आहेत ते या अपडेट तुम्हाला येणार आहेत. म्हणजे समजा तुमची एक्झामची डेट चेंज झाली, तुमचं लोकेशन चेंज झालं, तर या सर्व ज्या अपडेट असणार आहेत त्या अपडेट तुम्हाला याच्यावरती मिळत राहतील. आता जो तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म फिलअप करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, फोटोकॉपी स्कॅन करायची आहे, थंब इम्प्रेशन स्कॅन करायचं आहे. त्याच्यानंतर अनेक्शर हे वन जे दिलेलं आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे, द टेक्स्ट ऑफ हँड रिटन डिक्लरेशन ॲज फॉलो. हे जे डिक्लरेशन आहे, हे डिक्लरेशन तुम्हाला एका ब्लँक पेजवरती लिहायचं आहे. ते व्यवस्थित स्कॅन करायचं आहे आपल्याला. त्यानंतर सिग्नेचर हँड रिटन डिक्लरेशन कॅपिटल लेटर शॉल नॉट बी एक्सेप्टेड. म्हणजे जर तुमची सिग्नेचर जर कॅपिटल लेटर मध्येच असेल पूर्णपणे, तर ती एक्सेप्ट होणार नाही. तुम्हाला जे तुमची नॉर्मल असते त्या पद्धतीनेच करा. स्मॉल कॅपिटल अशा पद्धतीने करू नका. त्याच्यानंतर हा इथे बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं ही ऑफिशियल वेबसाईटचं वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही अप्लाय करू शकता. आता ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे तुम्ही कुठेही शोधत बसण्याची गरज शक्यतो पडणार नाहीये, कारण डायरेक्ट डिस्क्रिप्शन मधून तुम्ही ती लिंक क्लिक करून ओपन करू शकता. आता ऑनलाईन पेमेंटचं जी फीची जी प्रोसेस आहे, तर ती तुम्हाला 8 मे 2025 पासून 20 मे 2025 पर्यंत चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये पेमेंट ऑनलाईन, आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे पेमेंट इज टू बी मेड ओनली इन ऑनलाईन मोड. म्हणजे तुमचं जे काय पेमेंट होणार आहे तर मित्रांनो ते सगळं पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, कुठेही ऑफलाईन कॅश मध्ये चालणार नाहीये. त्याच्यामध्ये ₹250 एस-टी, एस-सी, पीडब्ल्यूबीडी या कॅन्डिडेटसाठी आहे. त्याच्यानंतर ₹1000 ऑल अदर कॅन्डिडेट म्हणजे बाकीचे जे ओपन ओबीसी जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ₹1000 चार्जेस आहेत. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील ते वेगळे चार्जेस राहतील, ते याच्यामध्ये इन्क्लूड नाहीयेत. ते तुम्हाला एक्सटर्नली पे करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे लागणार आहेत. त्याच्यामध्ये एज मध्ये जर पाहिलं तर तुमचं एज कॅल्क्युलेशन करण्यासाठी 10वी-12वीचं जे मार्कशीट आहे किंवा शाळा सोडलेला दाखला आहे किंवा जन्माचा दाखला आहे, या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला हायर स्कूल, इंटरमिडिएट आणि ग्रॅज्युएशन या दोन ठिकाणचं तुम्हाला मार्कशीट लागणार आहे. हायर स्कूल एज्युकेशन मध्ये तुम्हाला 12th आणि 10th या दोन्ही क्लासचं तुम्हाला मार्कशीट लागणार आहे मित्रांनो. त्याच्याबरोबर कास्ट ऑर ट्रिबल ऑर क्लास कॅटेगरीसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट मधलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट, ट्रिब्युनल, क्लास आणि कॅटेगरी याच्यातलं जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला लागणार आहेत. वर्क एक्सपिरियन्स इफ डिक्लेअर्ड ऑल डॉक्युमेंट सच ॲज एक्सपिरियन्स सर्टिफिकेट for the past and current employee of offer letter, relieving letter, pay or salary slip clearly indicate the date of joining and date of relieving for each of the previous employee. म्हणजे काय आहे, जर समजा तुम्ही कुठं जर एक्सपिरियन्स दाखवला असेल की कुठेतरी तुम्ही जॉब करताय, तर तिथलं जॉब करतानीचं जॉईनिंग लेटर असेल तुमच्याकडे, सोडतानीचं लेटर, समजा सोडला असेल तर सोडणारचं लेटर असेल, तिथलं तुमचं जे काय पेमेंट होतं त्याची तुम्हाला सॅलरी स्लिप मिळेल. या सर्व गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये द्यावे लागतील. पर्सनल विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे पीडब्ल्यूडी, जर तुम्ही डिसॅबिलिटी असाल तर त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला कंपल्सरी देणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर फोटो ऑफ आयडेंटिटी, आयडेंटिटी फोटो म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, आधार, ई आधार विथ अ फोटोग्राफ. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला फोटो आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी चालणार आहेत. हे डॉक्युमेंट जर असतील तरच आपल्याला पुढे प्रोसेस करता येणार आहे. ऑनलाईन टेस्ट शेड्यूल 8 जूनला केलेली आहे त्यांनी. कॅन्डिडेट शुड नॉट दॅट अप्रोच दॅट डेट आर टेंटेटिव्ह अँड एनी चेंजेस विल बी अपडेट द बँक्स वेबसाईट.
जर समजा 8 जूनची जर तारीख तुमची जर चेंज झाली तर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ते कळवण्यात येईल की नवीन तारीख काय आहे किंवा कुठल्या नवीन तारखेला तुम्हाला एक्झाम कंडक्ट केलेली आहे आणि कुठलं लोकेशन आहे त्या लोकेशनला तुम्हाला तिथे जायचं आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या पीडीएफ मध्ये पाहायला मिळाल्या. जर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. माहितीपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. म्हणजे जर समजा ते जर कुठल्या रिक्रुटमेंटमध्ये सर्चिंग मोडमध्ये असतील तर त्यांना या रिक्रुटमेंटचा बेनिफिट होईल. चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.